पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात टाकळी हाजीमध्ये रांजण खळगे नावाचे एक ठिकाण आहे। हे ठिकाण पर्यटकांचं लक्ष वेधून घेते ते इथल्या खडकांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारांमुळे। याला महाराष्ट्राचं ग्रँड कॅनन देखील म्हणतात। पाहूया निसर्गाची ही किमया ज्यातून तयार झाले जगप्रसिद्ध असे हे रांजण खळगे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। मी सध्या पुणे जिल्ह्यातल्या शिरूर मधल्या एका अशा ठिकाणी उभा आहे जे ठिकाण जगप्रसिद्ध असं आहे। माझ्या पाठीमागे असणारे हे जे रांजण खळगे आहेत ते रांजण खळगे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारं एक भूरूप आहे। वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती होते। नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एकाआड एक असू शकतात आणि पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वाहत येतात। दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग हा तसाच राहतो आणि वर्षानुवर्षे चालत असलेल्या प्रक्रियेमुळे नदीच्या पात्रामध्ये हे रांजण खळगे तयार होतात। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळी हाजी नावाचं हे गाव आहे आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याच्या निघोज गावी याच्या सीमेवरून ही कुकडी नदी वाहते। नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट हा खडक आहे। नदीने वाहून आणलेले दगडगोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागामध्ये अडकले जातात। पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगडगोटे या भागात गोलगोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते। या प्रक्रियेला थोडी तिडकी नव्हे तर हजारो वर्ष लागतात। कालांतराने या खड्ड्यांचे रांजण खळग्यांमध्ये रूपांतर होते आणि त्याचंच रूप आपण हे सगळं इथे पाहतोय। निश्चितच हे पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक इथे येत असतात आणि या सगळ्या दृश्यामधून आपण पाहिलंच असेल की इथे आल्यानंतरचं हे दृश्य डोळ्यात साठवून इथले पर्यटक जात असतात। जगाच्या नकाशावर या रांजण खळग्यामुळं या टाकळी हाजी गावाचं नाव हे पोहोचलेलं आहे आणि हे रांजण खळगे पाहण्यासाठी जर आपण इथे येणार असाल तर निश्चितच पुण्यापासून साधारणतः 70 ते 80 किलोमीटर अंतरावर असणारे ठिकाण आहे आणि इथे सोबतच एक मळगंगा देवीचं मंदिर देखील आहे। त्यामुळे जर आपण पर्यटन करणार असाल तर त्या यादीमध्ये आपण हे नाव समाविष्ट करू शकता। अविनाश पवार, NDTV मराठी, शिरूर, पुणे।